नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीची एक मोठी अपडेट आहे आणि सध्या सगळं टेलिग्राम इकडे तिकडे सगळं फिरून राहिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपला फिरून राहिली. मी बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुप आहेत आमचे विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रभर, त्याच्यात मी आहे त्या ग्रुपमध्ये. दिवसभर तीच चर्चा चालली आणि विशेष म्हणजे मी हा व्हिडिओ काढायचा नव्हता, 100% नाही 200% मला व्हिडिओ करायचा नव्हता. पण तो विषय असा झाला का तुमचे कॉल आणि एसएमएस एवढे यायला लागले. आज रविवार होतो, थोडं निवांत होतो, रिलॅक्स. पण एवढे कॉल एसएमएस येऊन पडले इनबॉक्स मध्ये, मेसेज मध्ये का सर हे खरंय का, सर हे खरंय का, सर हे खरंय का. कोणी वन शॉट मध्ये पाठवतोय, कोणी क्रॉप करून पाठवतोय, सर हे खरंय का. तर पाहूया नक्की हे खरंय का खोटं आहे, नक्की आजचं काय अपडेट आहे हे आपल्याला आजचं सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिजे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत मोजून 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल, परंतु खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. का ग्राउंड मध्ये काय बदल झाल्याचं परिपत्रक व्हायरल झालेले आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे काय नाही, आणि त्याची शेवटी व्हिडिओच्या शेवटी 1 मिनिटात मी त्याची सत्यता काय ते सांगणार तुम्हाला. आधी ते परिपत्रक मी तुम्हाला दोन्ही दाखवतो, 16चं दाखवतो, आत्ताचं 26चं पण दाखवतो, आणि शेवटच्या 1 मिनिटात मी त्याची सत्यता पण तुम्हाला पडताळून देतो. ओके, ठीक आहे, चालते. चला तर मग जास्त उशीर न करता आपण त्याचे परिपत्रक काय आलेले नवीन पाहू, आणि ग्राउंड मध्ये खरंच बदल होतोय का. मुलांसाठी 2600 मीटर आणि मुलींसाठी 1000 मीटर. जर मुलींसाठी 1000 मीटर तर 1600चे तिकडे परत 1000 मीटर म्हणजे 2600 मीटर असे होऊ शकतं का, किंवा 2500 मीटर पाहिजे होतं 2600 कसं काय. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण या परिपत्रकाच्या माध्यमातून पाहूया, आणि नंतर मग शेवटच्या 1-2 मिनिटात मी त्या परिपत्रकाचं तुम्हाला सांगतो, आणि शेवटी हे खरं आहे का खोटं हे पण मी तुम्हाला सांगतो. पात्र पोलीस भरती करणारे बरेच नवीन विद्यार्थी नव्याने भरती क्षेत्राकडे वळले, त्या सर्व नवीन विद्यार्थ्यांना नमस्कार, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी अजून केलं नाही, कारण अशीच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असतं. ओके, चला तर मग पाहूया परिपत्रक. हे परिपत्रक तुमच्या समोर आहे. वरती नंबर दिसतोय बघा, RNI नंबर, महा बिल काहीतरी नंबर 2009-37-801 हा नंबर दिसतोय. प्रत्येक गोष्ट क्लिअर करून देणार मी, प्रत्येक गोष्ट बारीकाईने लक्ष द्या. हसा येत असेल तुम्हाला, खूप हसू येत असेल, परंतु बारीक लक्ष द्या. लक्षामध्ये का, कारण मलाच येते ना म्हणून. पहा, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब, जानेवारी 8, 2016, पौष 18/1937. पौष 18/1937 म्हणजे पौष महिना जानेवारीच्या याच्यात होतो, बरोबर आहे. पाहून घ्या, ते बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करतो. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी सांगितलेले हा परिपत्रक होतं मला वाटतं 2016चं. 1600 मीटर धावणे 20 गुण आणि 800 मीटर धावणे 25 गुण. कदाचित हे 800 मीटर धावणे 25 म्हणजे कदाचित ते चालकचं असू शकतं. नंतर 30 झालेले, आधी 25 होते, आता 30 झालेत मुलींसाठी ना, त्याच्यामुळे मग ते चालकचं पण असू शकतं, सांगू नाही शकत. लक्षामध्ये चालकचं परिपत्रक असेल. हे खरं परिपत्रक आहे का, कारण का इथे शेवटी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने संजय खेडेकर शासनाचे उपसचिव, बरोबर, सगळं काय आहे. ओके, हे आहे 7 जानेवारी 2016चं परिपत्रक. म्हणजे हे खरं हे खोटं नाही, कारण का आपले ह्या परिपत्रकानुसारच आपलं ग्राउंड होते सध्या, बरोबर ना. येस, मग आता फेक परिपत्रक जे आले, जे आज परिपत्रक सगळीकडे महाराष्ट्रात फिरतंय, मुलं त्यामुळे खूप कन्फ्युज झालं, ते परिपत्रक पाहूया आणि मग दोघांची सत्यता. हे आजचे परिपत्रक. पहिली गोष्ट क्लिअर करतो, महाराष्ट्र शासन राजपत्र हे एडिट केलेलं परिपत्रक कशावरून आहे हे सांगतो. याच्या पुढे जो नंबर आहे तो नंबर नाही, पण अजून एक गोष्ट आहे, ती नंबर नाही, परंतु ज्यावेळेस त्याची राजमुद्रा तुम्ही अर्धी होईल इथं सत्यमेव जयते, ते अर्ध होईल ना, त्यावेळेस तो नंबर गायब होतो. हे पण मी करून पाहिलं, खूप बारीक गोष्टींचा विचार करून पाहिले, लक्षात ठेवा. म्हणजे बारीक बारीक गोष्टी. आता यांनी सांगितलं शुक्रवार जुलैमध्ये पौष महिना नसतो, आखाडा असतो, लक्षामध्ये. पण त्या पौषचा अर्थ नाही की पौष पुढे शक्य आहे म्हणून मी पुढचा पौष धरलाय, बरं, त्याचा अर्थ वेगळा काय का आपल्याला काही आयडिया नाही त्याची. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक क्लिअर तुम्हाला करतो, ते नंबर नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक एवढं क्लिअर, खाली सही बी काहीच आलेलं नाही, याचा वरचा माय नाही, म्हणजे कट आलेलं आहे. म्हणजे हे एकतर कोणीतरी बनवलेलं असेल, एडिट केलेलं असेल. सध्या काय AI मुळे काही पण एडिट होते, फार जास्त अप टू डेट एडिट होते, काहीच अडचण नाही. मग यांनी काय सांगितलं, महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम 2011 मधील नियम 4.1 प्रमाणे खालील सुधारणा करण्यात येत आहे. ओके, या नियमांना महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम 2016 असे संबोधण्यात यावे. हे बाकी वाक्य खरं आहे, 16चे जे नियम आहे तेच नियम संबोधण्यात यावे. हे वाक्य थोडंसं ट्रस्टी आहे. मात्र जे पुढचं आहे, सुधारणा करण्यात आहे, 2600 मीटर धावणे 20 गुण. ओके, आणि 1000 मीटर धावणे 25 गुण. 25 गुण कसं काय, जर त्या मुलांना जर 2600 मीटरला जर 20 गुण असतील, तर मुलींना 1000 मीटरला 25 गुण पाहिजेत. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी मुलींना पुरुष उमेदवार महिला उमेदवार असं काही नाहीच आहे, अशी पण कुठली काही दिलेली नाही याच्यात. लक्ष म्हणजे कदाचित 18 जुलैचं म्हणजे कालचं पत्रक आहे, परंतु हे पत्रक, आणि हो,
चांगल्या काही तज्ञ लोकांनी टेलिग्रामवरती टाकले. काल शनिवार होता, आज रविवार आहे, म्हणून कदाचित हे परिपत्रक त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड झालं नसेल. ऑफिशियल वेबसाईटवरती ते अपलोड होईल. चला मग पाहूया ऑफिशियल वेबसाईटवर आहे का ते. चला बरं पाहू. पब्लिकेशनचं पेज ओपन केलं होतं आज मी. याच्यावरती कुठल्याच प्रकारचं काहीच नाही, तुम्ही पाहू शकता. कुठलंच काही नाही. 16 जुलै 2026 लास्टचे. त्याच्यानंतर कुठलंच सेंट्रल सेक्शन त्या ठिकाणी राज्यपालाचं वगैरे काहीच नाही. म्हणजे हे ऑफिशियल वेबसाईट वरती पण हे पत्रक आलेलं नाही ना. गृह विभागाचे आलेले ना, हे राजपत्रितचं जे असतं ते सेंट्रल सेक्शनला त्याच्यावरती आलेले, दोन्हीकडे पण ते आलेले नाही. आपल्या समोर ते पेज ओपन आहे. ओके, म्हणजे इथं पण ते काही पत्रक अजून आलेलं नाही. 18 तारखेचं, इथं 16 तारखेचं लास्ट आहे. 18 तारखेचं कोणतंही काही आलेलं नाही. ओके, याच्यामुळे अजून थोडासा डाऊट वाढला. दुसरी हे जे पत्रक दिसते हे पत्रक एडिट केलेले असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण बऱ्याच जणांनी असं पण टाकले, एक तर मला वाटतं कोणतरी पोलीसवालाच आहे ते, मला वाटतं त्यांनी पण टाकले का हे पत्रक कदाचित आज शनिवार आणि रविवार असल्यामुळे त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केलं नसेल, सोमवार नंतर अपलोड येईल. ओके, म्हणजे कृपा करून तुम्हाला हात जोडून विनंती, या संदर्भात कॉल SMS करू नका, कारण हे खरं आहे की खोटं आहे अद्याप मलाही माहित नाही. कारण ऑफिशियल हे फेक आहे. सध्याच्या बाबतीत मी 100% याला फेक मानतोय. हा लक्षामध्ये. हा पण लक्षात ठेवा, जर खरंच असा काही बदल झाला असेल, कारण कधी कधी काय होतं, ते जे पत्रक असतात हे पत्रक आहेत ना, कोणीतरी फोटो वगैरे त्याचा हे करतं, कोणतरी त्याचा फोटो काढतं आणि पाठवतं कुठंतरी, किंवा स्क्रीनशॉट मारून पाठवला जातो कोणाचा, कोणीतरी एखाद्याकडून कर्मचाऱ्याकडून म्हणा किंवा कोणाकोणतरी काहीतरी, तो एखाद्या मित्राच्या आसपास जवळचा जातो आणि मग तिथून तो व्हायरल होतो. कदाचित खरं पण असू शकतं. आणि हे खरं आहे का नाही आपल्याला 2-4 दिवसामध्ये समजून जाईल. लगेच नाही समजायचं, पण 2-4 दिवसात नक्की समजेल. ते आलं लक्षामध्ये, 100% समजेल आपल्याला. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे सध्याच्या घडीला कृपा करून कोणी व्हायबल होऊ नका. जे काय तुमची सध्याची प्रॅक्टिस चालू आहे, ग्राउंड चालू आहे, त्यानुसारच ग्राउंड आणि प्रॅक्टिस करून घ्या. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळं आता सर्वांनी व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आता कळलं असेल, आणि आता काही कमेंट करायची करा. नाही तर काही जण उगाच ज्ञान पाजायला येते नाही बिनकामाचं. हे फेक होतं, तो व्हिडिओ काय बनवला, तो याव काय केलं त्याव काय केलं. तुला काय माहिती, फोन जाम करतो इथं दिवसभर, फोन मेसेज नुसतं. त्यामुळे ते काहीतरी बोलून दिलं का विद्यार्थ्यांना, सांगितलं, त्यांच्या शंकाचं निरसन झालं, डोक्याला ताण राहत नाही आपल्या. आलं लक्षामध्ये. त्यानंतर मिनिट वेळ घेतो तुमचा. हे जे बुक आहे, पोलीस भरती 120 प्रश्नपत्रिका संच, कसं आहे, एकदम तगडं बुक आहे मित्रांनो. एकमेव पुस्तक हे महाराष्ट्र मार्केटमधलं 120 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित आहे. 1 ते 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणाचं अंतिम उत्तर तालिका स्क्रीनवरती जे बुक दिसतंय ना तुम्हाला, हे स्क्रीनवरती तेच बुक माझ्या हातामध्ये. एकदम दर्जात्मक अचूकता असणारे पुस्तक आहे. नक्की खरेदी करू शकता. हे पुस्तक खरेदी करायचं मित्रांनो तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे. आमचे मित्र विठ्ठल नागनाथराव तोवर सर यांनी हे बुक बनवलेलं आहे. खूप छान असं बुक आहे. लेट परंतु थेट आलेलं बुक आहे मित्रांनो. पोलीस भरतीची तयारी जर करताय आगामी भरतीची, तर तुम्हाला नक्की हे बुक खरेदी करावं लागेल. कारण का याच्यात तुम्हाला सगळ्या मागच्या प्रश्नपत्रिका, सगळ्या विभागांच्या, सगळ्या घटकांच्या 100 प्रश्नांचं एकदम अचूक विश्लेषण असणार आहे. ते पण बदललेले प्रश्न, बदललेले असणार आहेत. ओरिजिनल प्रश्न असणार आहे. मध्येच कोणते तरी प्रश्न टाकलेले नसणार. एकदम दर्जात्मक असं बुक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकात तुम्हाला अनेक प्रश्न भेटणार. त्याचबरोबर मित्रांनो 88 प्रश्नपत्रिका, फक्त प्रश्नपत्रिका हवे असतील ते पण घेऊ शकता. परंतु 88 प्रश्नपत्रिका घेण्यापेक्षा मला तरी वाटतंय नक्कीच ही 7वी आवृत्ती आत्ताची लेटेस्ट आहे. 120 प्रश्नपत्रिका संच हे बुक जर तुम्ही खरेदी केलं तर सगळे प्रश्नपत्रिका तुमच्या याच्यामधून क्लिअर होणार आहे आणि हे पुस्तक तुम्ही खरेदी करणार. आलं लक्षामध्ये. जर तुम्हाला बुक खरेदी करायचं असेल तर नंबर आहे तुमच्याकडे 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 नंबरला संपर्क करून पण ते पुस्तक तुम्ही मिळवू शकता. ओके, पाहिलं व्यवस्थित. दोन्ही पत्रकांबद्दल सांगितले, त्याच्यामुळे आता कोणी लोड घ्यायचं काही काम नाही. कदाचित असेलही ती खरं नाही असं नाही म्हणत मी डायरेक्टली, पण एवढं आहे का ती शाश्वत सांगू शकत नाही. कारण का तुम्ही बऱ्याच जणांनी मला SMS कॉल केले, मी प्रत्येकाला रिप्लाय दिले नाही कोणाला, कारण त्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला. कोणालाही मी रिप्लाय दिले, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ दिलेला आहे. तुम्ही निवांत हा व्हिडिओ पाहिला असेल त्याबद्दल धन्यवाद. मात्र लक्षात ठेवा, आता हे कोणालाच विचारू नका. जर असेल ते तर ऑफिशियल वेबसाईट अपडेट होईल, गृह विभागाच्या साईटवरती जाईन आणि इकडे राजपत्रितच्या जो त्यांची लिंक आहे त्याच्यावरती सगळीकडे जाईल राजपत्रित जर झालं तर. आलं लक्षामध्ये. पण एवढं बाकी आहे की ग्राउंडच्या हालचालींबद्दल काहीतरी गडबड चालू आहे. आलं लक्षामध्ये. ग्राउंडमध्ये थोडासा बदल, कारण पाठीमागच्या 2-3 तरुणांचा काहीतरी मृत्यू झाला होता मैदानी चाचणी दरम्यान. त्याच्यामुळे ग्राउंडमध्ये काहीतरी बदल होण्याच्या काहीतरी चर्चा एकदम बारकाईने चालू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काहीतरी चालू आहे. त्याच्यामुळे ते काय जोपर्यंत कन्फर्म होते तोपर्यंत सांगू शकत नाही. तुम्हाला माहिती, आपण डॉट अधिकृत माहिती देत असतो. हे परिपत्रक आले, मी लगेच सांगितलं की हे परिपत्रक फेक आहे, सध्या तरी फेक आहे. मग सोमवारी आपल्याला सोमवार मंगळवारपर्यंत समजेल. ते जर साईटवरती लोड झालं तर कळून जाईल. ओके, चालतं. तोपर्यंत पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत